रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला राज्य शासनाच्या वतीने मैदानासाठी दीर्घ मुदतीकरिता जागा मिळावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मंगळवारी RDCAच्या पदाधिकाऱ्यांसह राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। मंत्री महोदयांनी ही मागणी मान्य करत यासंबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले। त्यामुळे RDCAला हक्काचे मैदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। RDCAचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची नुकतीच भेट घेत मैदानाबाबत लक्ष वेधले होते। त्यानुसार आमदारांनी या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना RDCAच्या वतीने प्रस्ताव देऊन असे सांगितले होते। त्यानुसार ही भेट झाली। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह RDCAचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष यशवंत साबळे, सदस्य शंकर दळवी, प्रदीप खलाटे, विनय पाटील उपस्थित होते। यावेळी शिष्टमंडळाने RDCAला स्वतःच्या हक्काचे मैदान मिळाल्यास जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देता येणार आहे। क्रीडांगणासाठी दीर्घकालीन करारावर जागा उपलब्ध करून दिल्यास निधी उपलब्ध होईल असे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन MCA कडून लिखित स्वरूपाचे पत्र दिले आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासकीय जागा दीर्घकालीन कराराच्या योजनेत वापरण्यासाठी द्यावी असा प्रस्ताव मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला। त्यावर मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव शासनाला सादर करावा असे निर्देश दिले आहेत।